वरळी या ठिकाणी आलो आहोत। वरळी CPS मध्ये आज आपण आहोत। आपण पाहतोय की या वरळीतील मोठ्या दिग्गजांनी या देशाला मोठं योगदान दिलेलं आहे। त्याचप्रमाणे या वरळीतील एका 5.5 वर्षाच्या चिमुरडीने एक विक्रम केलेला आहे। या वरळी इथून नरिमन पॉईंटपर्यंत तिने फक्त 6 महिन्याच्या प्रॅक्टिसमधून वरळी ते नरिमन पॉईंट हा प्रवास स्केटिंगने केलेला आहे। आपण पाहूया त्यांचे वडील आणि तिचं आपण या ठिकाणी मनोगत विचारूया। तिने हे कशा पद्धतीने केलेल्या मुलीला आपण पाहूया की या ठिकाणी कशा पद्धतीने केलं। हाय, काय नाव आहे तुझं? आरवी, तू काय करते बेटा? स्केटिंग कधीपासून करते तू? 6 मंथ पासून तू प्रॅक्टिस करते। आणि मग इथून तू तिकडे इतक्या लांब कशी काय गेली? स्केटिंगने गेली। आणि दुसरं घरी कोण कोण आहे तुझ्या? मम्मी, पप्पा आणि मी। हो, मग तू अभ्यास कधी करते? ट्युशनला जाते। अरे वा, आता किती जायचे? व्हेरी गुड। आपण पाहू शकता या छोटीला की तिने 6 महिन्याच्या प्रॅक्टिसमध्ये इथपासून म्हणजे वरळीपासून ते नरिमन पॉईंटमध्ये हा जो 13 किलोमीटरचा जो प्रवास आहे हा तिने या स्केटिंगने केलेला आहे। आपण त्यांच्या वडिलांना विचारूया की त्यांनी हे कशा पद्धतीने तिच्याकडून करून घेतलं। अशा या मुलीला आपण तिच्या भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतोय आम्ही आमच्या VR न्यूज चॅनलच्या माध्यमातून। पाहूया आरवीचे पप्पा या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण त्यांना त्यांची मनोगत विचारूया की त्यांनी कशा पद्धतीने आरवीला या ठिकाणी ही ट्रेनिंग दिली। आपलं नाव काय? माझं नाव दिलीप पाटील। आरवी आता 5.5 वर्षाची मुलगी आहे, पण ही तिच्या कॅपॅसिटी आहे आणि हिच्या स्टॅमिना बघायला गेलं तर म्हणजे मला भरपूर कमेंट आल्या की काळजी घ्या किंवा ती थकेल दमेल, पण तिला कॅपॅसिटी आणि स्टॅमिना जो आहे ना प्रॅक्टिस दिल्यामुळे भरपूर इम्प्रूव्ह झाला की आता सहज ती 10 किलोमीटर सहज ती स्केटिंग करू शकते। अच्छा, तुम्ही याच्यासाठी काय म्हणजे तुम्हाला हे सजेशन कोणी? ॲक्च्युली आवड होती आम्हाला भरपूर पॅरेंट्स ॲज अ पॅरेंट्स म्हणून, पण तिला पण आवडती निर्माण झाली। आम्ही एकदा दोनदा आम्ही शिवाजी पार्कला ते क्लास बघायला गेलो, त्यावेळी तिला भरपूर आवडलं। तेव्हापासून तिने ती हॉबीज ती मनात घेतली आणि ती 6 महिन्याच्या ट्रेनिंगमध्ये अशी पूर्ण शिकली की पूर्ण ती रोडवरती अंगावर ती बिंदासपैकी चालू शकते न कुठलीही भीती घेता। पण एवढा जो प्रवास आहे हा 13 किलोमीटरचा प्रवास तुम्ही तिला कशा पद्धतीने केला? म्हणजे तुम्ही तिच्याबरोबर बाईकने गेला की त्याबरोबर मी ऑलवेज बाईकने मी बाजूला तिचा बॉडीगार्ड म्हणा किंवा काही संरक्षण म्हणा मी म्हणजे तिच्याबरोबर असतोच असतो। याकडून मला अपेक्षा आहेत की ती ह्याच्यापुढे मला अपेक्षा आहेत की कमीत कमी काही कॉम्पिटिशन लेवलला चांगल्यापैकी जावं। या ठिकाणी आपण पाहू शकता की दिलीप यांचं म्हणणं असं आहे की माझ्या मुलीने स्पर्धेमध्ये भाग घेऊन ऑलिम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये जाऊन देशाचं नाव त्यांनी काढावं अशी त्यांची इच्छा आहे। धन्यवाद दिलीप साहेब। मी VR News.in मधून नागेश आंबेडकर।